नमस्कार. कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हं? निंदक एकहु मती मिले, पापी मिले हजार. इस निंदक के शीश पर लाख पाप का भार. हा दोहा आहे कबीरांचा आणि हा दोहा ऐकून आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की आपण आज कथा ऐकणार आहे त्या कथेचा विषय काय असेल. अगदी बरोबर, निंदा, परनिंदा. परनिंदाच असते. कारण कसं असतं, माणूस स्वतःची निंदा कधीच करत नाही, नाही का? परनिंदा ही केव्हाही वाईटच आहे. पण आपल्याला कसं आहे माहिती का, तो विषय फार आवडीचा आहे. आपण सगळ्या 4 मैत्रिणी एकत्र बसलो ना, तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप छान सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून आपण विचार न करता, आपण ही कशी आहे, ती कशी आहे, ती कशी चालती, ही कशी बोलती, ह्या विषयी आपण जास्त चर्चा करतो. म्हणजे एकंदरीत आपण परनिंदा करत असतो आणि तो आपला विषय फार आवडीचा आहे. पण ही परनिंदा कधी पण वाईट आहे बरं का. आणि संत जर तुम्ही विचार केला तर तुकाराम महाराज आहे ना, निंदेला साबण आणि निंदकाला धोबी म्हणून पाहतात. ते आग्रहाने सांगतात आपल्याला की निंदकाचं घर असावे शेजारी. कारण कसं आहे की त्या निंदक जो आहे तो जे आपले दोष सांगतो तो आपला मित्र सुद्धा सांगणार नाही आपले दोष. आणि त्यामुळं काय होतं, या निंदकाच्या मुळे आपल्याला सुधारायला वाव मिळतो. पण तसा विचार केला तर बर का, पण आपलं कसं असतं की कुणी आपली निंदा केली ना की आपण लगेच चिडतो. पण चिडायचं नाही, त्याच्याकडे आपण खूप गांभीर्यानं बघायचं की जे ते आपली निंदा करतायत, आपली निंदा ते कुठल्या दृष्टिकोनातून करतायत, कुठल्या पॉइंटवर करतायत, आपण त्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची. कसे, दुसऱ्या प्रकारचे 1000 मिळाले तरी चालतील. कोण? माणसं. अनेक लोक, अनेक माणसं, 1000 माणसं मिळाली तरी चालतील, पण एका निंदकाचा संग नको. कारण का, तर त्याच्या डोक्यावर लाखो पापांचा भार असतो बर का. तुम्ही दुसऱ्यांची निंदा केली ना तर जी पाप आहेत ती तुमच्या डोक्यावर येऊन बसतात. म्हणून कुणाची निंदा करायची नाही. निंदकाला आपला शेजारी करायचा, अगदी आपल्या अंगणामध्ये त्याला कुट्टी बांधून राहायला सांगायचं. कारण तो आपल्याला साबण आणि पाणी न घेता धुत असतो आणि निर्मळ आणि स्वच्छ करत असतो. आपण निंदकाचा त्याग करायचा नाही बर का. उलट ना काय करायचं, तर त्याच्याबरोबर आपण आदरानं वागायचं, सन्मानानं वागायचं. कारण कसं असतं, आपल्यात असलेले आणि नसलेले सगळेच दोष तो आपल्याला दाखवून देतो आणि ते नष्ट करायची संधी आपल्याला देतो. आणि नसलेले येऊ नयेत दोष म्हणून सावध पण करतो. म्हणून साधूंच्या दृष्टिकोनातून निंदक म्हणजे दारात बांधलेला कुत्रा. तो लोकांना काय करतो, साधूंच्या जवळ येऊन देत नाही आणि त्यामुळं साधूंना एकांत मिळतो. एकंदरीतच काय की जे कोण दुसऱ्याची निंदा करतात त्यांच्या डोक्यावर अनेक लाखो पापांचा भार होतो. पण आपल्याला तसं करायचं नाही. म्हणून हे सांगण्यासाठी मी एक खूप छान कथा घेऊन आली आहे बर का. ती तुम्ही ऐकायची, तुम्हाला सांगणार आहे. पण हो, त्याआधी कथामृत या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं ना? ओके, डन केलंय ना? आता ते शेअर आणि लाईक दोन्ही करा बर का. ओके, तर कथेकडे वळूया. कथा अशी आहे, का येती निंदकापाशी अशेष पापे. आजची कथाच अशी आहे. एका गावात एक श्रीमंत गृहस्थ राहत होता. तो श्रीमंत असून फार सत्शील, दानधर्म करणारा होता. तो रोज कोणी ना कोणी एक अतिथी आपल्या घरी आणून त्याला भोजन द्यायचा, असा त्याचा दररोजचा नियम असायचा.
आणि एके दिवशी एक थोर तपस्वी परमात्मा त्याच्या गावात आला. आता हा गृहस्थ नेहमीप्रमाणे त्याला आमंत्रण द्यायला गेला जेवणाचं. तेव्हा त्या साधूनं त्याला सांगितलं की हे गृहस्था, माझे जेवणाचे काही नियम आहेत आणि ते फार कडक आहेत बरं का. मी जेवताना एकदाच वाढून घेत असतो आणि ते देवाला नैवेद्य समर्पण करतो आणि तेवढंच खातो. तेव्हा भगवंताच्या नैवेद्यात काही गडबड होईल म्हणून मी सहसा कुणाकडे भोजनास जात नाही. तेव्हा तो श्रीमंत गृहस्थ अत्याग्रहाने म्हणाला, अगदी प्रचंड आग्रह केला त्या स्वामींना, त्या महाराजांना, आणि तो म्हणाला की महाराज, आपल्या नियमाप्रमाणे सर्व स्वयंपाक मी करवितो, त्यात कोणतीच गडबड होऊ देणार नाही. तरी कृपया आपण आमच्याकडे यावं, नाही म्हणू नका. परमात्म्यानं त्या गृहस्थाची अगदीच गळ त्यानं घातल्यामुळं या महात्म्यानं ठीक आहे बाबा, येतो तुझ्याकडे जेवायला म्हणून कबूल केलं. या गृहस्थानं काय केलं, स्वयंपाक तयार केला आणि स्वयंपाक तयार झाल्यानंतर तो त्या महाराजांना बोलवायला गेला जेवणासाठी. नैवेद्याचं ताट वाढलं आणि ते ताट समोर ठेवलं आणि महात्मे पाटावर बसले आणि नैवेद्यातील पदार्थांचं प्रोक्षण करून नैवेद्य समर्पण केला. आता जेवायला बसणार इतक्यामध्ये त्याची दृष्टी ताटात पडलेल्या उंदराच्या लेंडीकडे गेली. ती लेंडी पाहून त्या महात्म्याला फार वाईट वाटलं. त्याला अत्यंत दुःख झालं की आज देवाला उंदराच्या लेंडीचा नैवेद्य दाखवला मी, केवढा दोष घडला माझ्या हातून, माझ्या हातनं किती पाप घडलं. आणि त्या नैवेद्यात ती उंदराची लेंडी असल्यामुळे आता मला देखील ती खावी लागणार, याचा त्याला राग आला. आणि त्या रागाच्या भरामध्ये त्या महात्म्याने त्या घरधन्यास शाप दिला की तू निपुत्रिक होशील. हे ऐकल्यावर त्या गृहस्थाला फार वाईट वाटलं. जेवण वगैरे आटोपल्यानंतर त्या गृहस्थाने त्या महात्म्याचे पाय धरले आणि अपराधाबद्दल क्षमा मागितली. महाराज, अहो, माझ्या नजर चुकीमुळं हे सगळं घडलं, यात माझा किंवा कुणाचाच काहीच दोष नाहीये, तेव्हा शाप परत घ्या ना आपण. साधू हे आपल्याला माहिती आहे की दयाळू अंतःकरणाचे असतात. त्यांनाही पश्चाताप झाला. त्यांनी या पापातून मुक्त होण्याचा या महाशयांना एक उपाय सुचविला. सांगितलं की तू 1 महिनाभर लोक तुझी निंदा करतील असं वाग, म्हणजे तू या संपूर्ण पापापासून मुक्त होऊन पुत्रवान होशील, असा आशीर्वाद देऊन ते महाराज निघून गेले. हा गृहस्थ मोठा सज्जन, सत्शील, परोपकारी, कीर्तिमान, धर्मशील असा असल्यामुळं आपली कोणी निंदा करतील, कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल, अशी त्याला चिंता पडली. तो विचार करत बसला आणि त्याच्या डोक्यामध्ये एक त्याला मस्त आयडिया आली, एक उपाय सुचला. आणि त्यानं केलं काय, तर गावातल्या 2 वेश्यांना बोलावणं पाठवलं. या सज्जन गृहस्थाने आपल्याला कशासाठी बोलावले म्हणून त्या दोन्ही वेश्या ज्या होत्या त्या विचारात पडल्या. पण या गृहस्थानं त्यांच्या मागे तगादाच लावला की तुम्ही लवकर येऊन मला भेटा. मग त्या दोन्ही वेश्या कपडे वगैरे उत्तम घालून अगदी आपल्या वेशभूषणासह त्या दुकानदाराच्या तिथे या गृहस्थाला येऊन एका दुकानावर येऊन त्या भेटल्या. एका कोपऱ्यात बसून नम्रतेने त्या म्हणाल्या की आमच्या सारख्या हीन माणसांना आपल्यासारख्या थोर पुरुषांनी कशासाठी बोलवलंय, हे आम्हाला जरा सांगाल का? कृपया याचा खुलासा करा. तेव्हा तो सद्ग्रहस्थ त्या बायकांना म्हणाला, बायानो, तुम्ही कशाही असा, माझे तुमच्याकडे एक काम आहे. ते असे की तुम्ही 1 महिनाभर माझ्या टांग्यात बसून 4-5 वाजता फिरायला येत जा.
मी तुम्हाला वेशीच्या बाहेर गेलो की तिथं सोडून देईन आणि मी पुढं निघून जाईन. आणि याबद्दल तुम्हाला काय द्यावे लागेल मला सांगा बरं. त्या म्हणाल्या, आम्हाला तुम्ही काहीही द्या, आमचा काही प्रश्न नाहीये, पण तुम्ही सद्गृहस्थ आहात तर लोक तुम्हाला नावं ठेवतील, तुमची निंदा करतील. तेव्हा तो म्हणाला, मलाही तेच पाहिजे आहे. अहो, मला सगळ्यांनी निंदा करावी म्हणून तर सगळं चाललेलं आहे. लगेच टांगा आला. त्या दोघींना दोन्ही बाजूला घेऊन आपण मध्ये बसून बाजारात स्वारी फिरण्याकरता निघाली. मग काय विचारता, ज्यांनी ज्यांनी हे दृश्य पाहिलं ते मनात आश्चर्य करू लागले, तर कित्येक लोक निंदाही करू लागले. अरे, हा तर चांगला होता, हा माणूस चांगला होता, पण याची बुद्धी भ्रष्ट झाली की काय. अहो, एखादा चांगला माणूस असं वेश्याना घेऊन टांग्यातनं फिरतो, छे थू थू, सगळी लोक शी थू करू लागली. असा त्याचा क्रम 29 दिवस चाललेला होता. अहो, तब्बल 29 दिवस बर का, एक नाही, दोन नाही, 29 दिवस हे सगळं असंच चाललेलं. आणि आता 30वा दिवस आला. कारण या महात्म्यानं काय सांगितलेलं की तू 1 महिनाभर लोकांनी तुझी निंदा केली पाहिजे. 29 दिवस तरी मी खूप काळजी घेतलेली आहे की लोक माझी निंदा करतील. आता 30व्या दिवशी अशा तयारीने गावाबाहेर पडत असताना झालं काय, तर वेशीला लागूनच एका भगवत भक्ताचे घर होते. आणि त्या घरातून त्याची पत्नी कचरा टाकण्यासाठी बाहेर आली. तिनं पाहिलं की हा सद्गृहस्थ 2 वेश्यांना घेऊन टांग्यातनं चाललेला आहे. एक बाई इकडे बसलेली आहे, एक दुसऱ्या बाजूला बसलेली आहे. ती पळत 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 धावत 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 गेली आणि नवरा पोथी वाचत होता बरं का. त्याच्या हाताला धरलं तिनं आणि म्हणाली, अहो, बाहेर तर चला ना, हा काय विचित्र प्रकार आहे तो पहा. म्हणून त्याला गडबडीनं उठवून तिनं बाहेर आणलं. ते गृहस्थ 2 बायकांबरोबर, या बायांच्या बरोबर टांग्यात बसून जात होते. ते दाखवून ती म्हणाली आपल्या नवऱ्याला की या धर्मात्म्याची बुद्धी कशी भ्रष्ट झाली हो. तेव्हा आता हा भगवत भक्त जो होता तो योगी होता बर का. त्यामुळे त्याला अंतर्ज्ञानानं कळलेलंच की हा सज्जन हे काय करतोय. हे कळलं. त्यामुळं तो बायकोला रागावून म्हणाला, अगं 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 अगं, या धर्मात्म्याचे सगळे पाप क्षालन होत आले होते, पण 2 घमेले पाप शिल्लक राहिले होते. त्यातले 1 पाटी म्हणजे 2 पाट्या पाप शिल्लक राहिलेलं, त्यातलं 1 पाटी पाप तू निंदा केल्यामुळे तुझ्या डोंबलावर बसले आणि मी हे दृश्य पाहिल्यामुळे 1 पाटी पाप माझ्या डोंबलावर बसले. आता लोकांची निंदा केल्याबद्दल जे काही भोग भोगायला लागतात ते दुःख जे आहे ते आपल्याला भोगले पाहिजे. तर मंडळीनो, अशी होती आजची कथा. आणि अशा अनेक कथा ऐकण्यासाठी आपण सबस्क्राईब करूया कथामृत या चॅनलला. ओके, डन. नमस्कार.